मासानं मार्गशीर्ष हो. मार्गशीर्ष हा जो महिना आहे, या महिन्याला आपण याचे जे दोन शब्द आहेत ना, यांना विभागून घेऊ. दोन शब्दाला पहिला शब्द काय आहे? मार्ग आहे. दुसरा शब्द काय आहे? शीर्ष आहे. पूर्ण नाव काय झालं? मार्ग शीर्ष. पहिला मुद्दा आहे मार्ग. मार्ग म्हणजे रस्ता. मग समृद्धी महामार्ग, रेल्वे चालते तो लोहमार्ग, पाण्यावर नाव चालते तो जलमार्ग, विमान हवेत त्याला काय म्हणतात? हवाई मार्ग म्हणतात. मग याच्यामध्ये मार्ग शब्द का बरं दिला? या नावामध्ये मार्गशीर्षमध्ये मार्ग शब्द, त्याचं कारण आहे त्या परब्रह्म परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सर्वात उपयुक्त असलेला जो मार्ग आहे, श्रेष्ठ मार्ग ज्याला म्हणतात, तो मार्ग कुठला? भक्ती मार्ग आहे. सगळ्यात परमेश्वर प्राप्तीसाठी श्रेष्ठ मार्ग कुठला? तर तो भक्ती मार्ग. तो भक्ती मार्ग याचा उल्लेख या मार्ग शब्दामध्ये आहे. मार्ग. दुसरा मुद्दा आहे तो शीर्ष म्हणजे डोकं. बरोबर? त्याला डोकं म्हणतात ना. शीश. इन पैरव से चल कर तेरे, एका गीतामध्ये आहे ते. इन पैरव से चल कर तेरे मंदिर कभी न आए, जहां जहां हो पूजा तेरी कभी न शीश झुकाए. शीश म्हणजे डोकं. डोकं कुठं आहे? गुडघ्यात. डोकं शरीराच्या सगळ्यात वरच्या भागाला आहे डोकं. मग सगळ्यात वरच्या भागाला आहे, त्याच्यामध्ये फार महत्वपूर्ण गोष्टी आहेत. मेंदू त्याच्यामध्ये आहे महत्वपूर्ण. कारण 10 इंद्रियांचा राजा याला काय म्हटलं? मन म्हटलेलं आहे. मनावर सुद्धा नियंत्रण करणारा, मनाला सुद्धा अरे तू असं करू नको, हे त्याच्यात तुझ्यासाठी घातक आहे, तू अमुक कर, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे सांगणारं प्रकरण कोणतं आहे? तर ती आहे बुद्धी. बुद्धी कुठं आहे? डोक्यात आहे. आणि म्हणून डोक्याला काय म्हटलेलं आहे? शीर्ष. शीर्ष जे सगळ्यात उच्च स्तरीय आहे त्याला म्हटलेलं आहे शीर्ष. एखाद्या पिक्चरचं नाव त्याला आपण काय म्हणतो? एखाद्या गीत असतं त्याला शीर्षक गीत असं म्हणतात, शीर्षक नाव असं म्हणतात. त्याच्यामध्ये जे काही त्या कथेमध्ये आहे त्या कथेतलं सारांश रूपाने सांगितलं जातं. ते नाव जर कोणी उच्चारलं तर आपल्याला अख्खी त्या पिक्चर स्टोरी डोळ्यासमोर येते. फक्त ते नाव, कारण त्या नावात तो सारांश आहे. म्हणून मार्ग शीर्ष हा महिना उत्तम आहे. याचं कारणच आहे याच्यामध्ये मार्गही उत्तम आहे आणि हे प्रकरणही उत्तम आहे. म्हणून त्याला मार्गशीर्ष महिना उत्तम असं सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की या मार्गशीर्षामध्ये आपण जे काही करतो, म्हणजे जो सदाचार आचरतो, सत्कर्म करतो, दान करतो, यज्ञ करतो, तप करतो, ज्या ज्या क्रिया पुण्यशील आहेत त्या त्या क्रिया करतो, त्या त्या क्रियेचं जे फलित आहे किंवा त्याचे परिणाम आहेत, हे परिणाम जास्तीत जास्त प्राप्त होतात. आणि म्हणून हा महिना उत्तम आहे. या महिन्यात करत असाल तर म्हणून हा महिना उत्तम आहे. या महिन्यामध्ये हे जे सृष्टी सौंदर्य आहे हे उच्च कोटीला पोहोचलेलं आहे. पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो, आणि हिवाळ्यामध्ये जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसतं. विहंगता पाहुनी सृष्टीची, तृप्ती होईल दृष्टीची. कसं आहे? सगळीकडे बरं आहे. तुम्ही शेतकरी लोक आहात, काही पिकं तुमच्या ताब्यात पडलेले आहेत, म्हणजे पैसा तुमच्या खिशामध्ये खुळखुळायला लागला, लगन सराई सुरुवात झाली ना. काही पिकं उभी आहेत, त्याचा अंदाज सुद्धा तुम्हाला कळालेला आहे की आता आपल्याला बऱ्यापैकी याचं उत्पन्न मिळू शकतो. म्हणजे हातातही पडलं, पुढचा अंदाजही आला. कुठल्या महिन्यात? मार्गशीर्ष महिन्यात. म्हणून शेतकऱ्यासाठी मार्गशीर्ष महिना सुद्धा उत्तमच म्हणावा लागेल. मार्गशीर्ष उत्तम आहे. याच्यानंतर मार्गशीर्ष महिना उत्तम का आहे? आता आपण तात्विक मुद्द्याकडे वळू. श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला गीता, म्हणजे अर्जुन मोहग्रस्त झाले होते, मोहातून बाहेर काढण्यासाठी रणांगणावर गीता सांगितले. अर्जुन मोहातून बाहेर निघाले, युद्ध झालं, आणि युद्धामध्ये जिंकलं कोण? पांडव. पांडव का जिंकले? कारण इकडला जो प्रमुख होता ना, धनुर्धारी जो होता, हा कुठल्या प्रकारामध्ये येतो? पांडवानाम धनंजय. पांडवांमध्ये धनंजय म्हणजे अर्जुन, ज्याने धनावर विजय मिळवला असा, त्याला धनंजय म्हटलेलं आहे. पांडवानाम धनंजय. पांडवांमध्ये धनंजय म्हणजे अर्जुन. ही विभूती प्रकरण आहे. जिकडं विभूती आहे तिकडंच विजय मिळेल. बरोबर? जिकडं विभूती नाही तिकडे कसं काय मिळेल? तुम्ही मोक्ष संन्यास योगाचा शेवटचा श्लोक डोळ्यासमोर आणा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र स्त्री विजयो होते ध्रुवानी तिर्मम. हा श्लोक संजयाचा आहे. संजयानं ठामपणे सांगितलं
कारण जिथं सर्व ऐश्वर्याने भरलेला परब्रह्म परमेश्वर आहे, जो